नेपाळ पेटताच मनीषा कोइरालाची लक्षवेधी पोस्ट. नेपाळसाठी काळा दिवस, जन्मभूमी पेटली. मनीषा जेनझीच्या समर्थनार्थ बोलली. तर देशात टिकटॉक पुन्हा सुरू होण्यावर पूर्णविराम. टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली भूमिका. सर्वोच्च न्यायालयाचा मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत निकाल. आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. तर दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार. यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून विविध शहरांमध्ये विशेष गाड्या धावणार. ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू. ओबीसी नेत्यांसह ओबीसी महासंघाचे शिष्टमंडळ देखील हजर. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला. आगे आगे देखो होता है क्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य. निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घ्या. माजी मंत्री महादेव जानकर यांची मागणी. मतचोरी करून भाजप सत्तेवर आली. जानकरांचा भाजपवर आरोप. तर सरकारने विचार करूनच निर्णय घेतला. भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मांडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपुढे त्यांची व्यथा. गेल्या 15 दिवसांपासून अधिकारी कर्मचारी संपावर. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सुपूर्द केलं. नागपुरात राष्ट्रवादीचं एकदिवसीय चिंतन शिबिर. 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन. पंढरपूरचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा भर पावसात जनता दरबार. समस्या जाणून घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बारामतीत युगेंद्र पवार यांचा जनता दरबाराचं आयोजन. मोठ्या प्रमाणात नागरिक जनता दरबारासाठी उपस्थित. मराठा आरक्षणासाठीचा लढा आम्ही स्वतंत्र लढू. धाराशिवमधील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांची भूमिका. तर ठाकरेंचे शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर बाकीचे सर्व शिंदेंच्या संपर्कात. दसरा मेळाव्यानंतर ठाकरे सेनेला मोठा धक्का देणार. शिवसेना आमदार कृपाल तुमानेंचा मोठा दावा. भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील आज भाजपात प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार सद्बुद्धीचा वापर करतील अशी आशा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचं वक्तव्य. तर नागपूरच्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसला डिवचणारे बॅनर. किसान का पैसा खाने वाले बेल पर काँग्रेस का नेता राजनीती छोड़, ये चोर मचाए शोर अशा आशयाचा बॅनर. बॅनरची जिल्हाभरात चर्चा. झिशान सिद्दीकी यांनी पोलीस आयुक्तालयाला दिली भेट. तपास जलद गतीनं व्हावा यासाठी घेतली भेट. न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. तर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांची पदभरा. काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. धाराशिवमधल्या मिरवणुकीत औरंगजेबाचं कौतुक. नळदुर्गातल्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या घोषणा. पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतला प्रकार. घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवरून वर्षाला किमान 4,15,00,000चं उत्पन्न नगर परिषदेला मिळतं. मात्र कामगारांवर अन्याय. अपुरा पगार, पीएफ कपात मात्र सुरूच. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडजवळ राहुड घाटात गॅस टँकर उलटलाय. मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू. तर अमरावतीमधील मेळघाटातील 22 गावात स्वातंत्र्य काळापासून अंधारातच आहे. विजेसाठी वन विभागाचा अडथळा. नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी. पालिकेच्या 31 प्रभाग रचनेबाबत एकूण 91 हरकती. 3 सदस्यांची संख्या ठेवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप.
ज्येष्ठ नागरिकांना 7,000 प्रतिमाह पेन्शन लागू करा, यासाठी पंढरपुरात पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांची सन्मान वारी. साताऱ्यातील कृष्णा नदीत दिसली भली मोठी मगर, झेप घेतानाचा मगरीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. परिसरात मात्र खळबळ पसरली. वाशिमचा चिखली पेडगाव रस्ता अपूर्ण, तब्बल 3 वर्ष उलटूनही काम रखडलं. रस्त्यावर चिखल झाल्यानं वाहनधारक अडचणीत. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता वितरित केला जाणार. जवळपास 91,65,000 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार. नाशिकमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा. आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा. सेवेत कायम करा या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक. नगरपंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात आज आझाद मैदानावर सरकार विरुद्ध धरणे आंदोलन. 2 महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यानं आंदोलन. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कामबंद आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन. डीजे आणि बीमलाईटचा वापर केल्याबद्दल 14 गुन्हे दाखल. जिल्ह्यातील 43 ठिकाणच्या डीजेच्या आवाजाच्या नमुन्यांची तपासणी. गुरुमुखच्या संदर्भात कुरडू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच. सोलापूर जिल्हा प्रशासनाची माहिती. कारवाई संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली बैठक. हिंगोलीत घरकुलाचं अनुदान मिळत नसल्यानं ढोल बजाव. पंचायत समिती कार्यालयाबाहेर गावकऱ्यांचं ढोल बजाव आंदोलन. तर हिंगोलीतील इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले. धरणातून 5,140 क्युसेक पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींवर सुनावणी. 31 प्रभाग रचनेबाबत आलेल्या 91 हरकती आणि सूचनांवर होणार सुनावणी. शेतकरी नेते अतुल खुपसे पाटलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल. IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातल्याप्रकरणी कारवाई. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 27,000 मराठा आंदोलक. मुंबईत मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांची मोठ्या संख्येनं लालबाग परिसरात हजेरी. AI कॅमेरा पडताळणीतून माहिती समोर. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याकरता उद्यापर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन ओपन टू ऑल फेरीमध्ये 15,320 प्रवेश जाहीर. तर वाशिममध्ये बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट. उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची फसवणूक. बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार का याकडे लक्ष. लालबागच्या राजाच्या विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार. उच्च न्यायालयात उद्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा मंडळाचा निर्णय. वाशिम बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. गेल्या महिन्याभरापासून तुरीचे दर स्थिर असल्यानं शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा सोडून विक्री सुरू केली. बाजार समितीत तब्बल 2,700 क्विंटल तुरीची नोंद आहे. पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी 62% अधिक जमिनीची संमती. मुंजवडी गावातील सुमारे 90% शेतकऱ्यांची संमतीपत्रे. 1,600 शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र संमतीसाठी 18 सप्टेंबरपर्यंतची मुदत. भंडारातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ताडपत्रीचा आधार. पावसामुळे केंद्रात गळती. केंद्रातील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे हाल. नवीन इमारतीची देखील मागणी. तर रत्नागिरीच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांना शिष्यवृत्ती संच वाटप. सेवानिवृत्त DYSP यशवंत केडगे यांच्याकडून मुलांना शैक्षणिक मदत. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या परिपत्रकामुळे ओबीसी समाज संतप्त. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजातील नेत्यांचं निवेदन. ओबीसींच्या ताटातील अर्धी भाकर मराठा समाजाला देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप. तर राज्यातील 1.5 लाख शिक्षकांचा पगार थांबणार. वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश. शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी नोव्हेंबर 2012 पर्यंत नियुक्त शिक्षकांना कागदपत्रे अपलोडसाठी 15 सप्टेंबरची मुदत. स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव साहेबराव काकडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. आमदार सुरेश धस यांच्या हस्ते अनावरण.
जेईई परीक्षेत अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांची IITला नापसंती. JICच्या अहवालात माहिती समोर 100 विद्यार्थ्यांनी 23 पैकी 20 IIT मध्ये प्रवेशास नापसंती दर्शवली. हिंगोलीतील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या वारसांसाठी निधी मंजूर. 22 जणांच्या वारसांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. तर 11 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक. राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी पूर्ण. लेझिम पथक, वारकरी दिंडीसह मोठ्या उत्साहात मिरवणूक निघणार. नागपुरातील सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणका. जाधव यांच्यावर चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचं सुमारे 12.5 लाखांचं नुकसान झाल्याचा ठपका. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं दिलं आश्वासन. तर डोंबिवलीतील बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर पालिकेची कारवाई. उद्या 11 वाजता इमारत जमीनदोस्त केली जाणार. कुटुंबांना इमारत रिकामी करण्यासाठी पोलीस आणि पालिकेची मोहीम. परभणी उड्डाणपूल बनला मृत्यूचा सापळा. उड्डाणपूल दुरुस्तीची मागणी. नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया. वन विभागात दीर्घकाळ मजूर म्हणून काम करणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना दिलासा. कायमस्वरूपी कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना दिलासा. परभणीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत. जिल्ह्यातील परमेश्वर खंडागळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दुर्दैवी मृत्यू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 97% पाणीसाठा. 7ही धरणात 14,07,218 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध. एसटी मधून आरक्षण द्या. हैदराबाद गॅझेटचा दाखला देत बंजारा समाजाची मागणी. मराठा आरक्षणासारखाच बंजारा प्रश्न निकाली काढा. बंजारा समाज जरांगेंना भेटून करणार मागणी. पुण्यात हेडफोन विसरा नाहीतर नोकरी जाणार. PMPML चालकांना इशारा. बस चालवताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई. तर सोलापूर रेल्वे विभागाकडून दसरा दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडणार. 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार. दिल्ली आणि राजकोट पर्यंत जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट बुकिंग सुरू. नागपुरातील 7 ठिकाणी जड वाहनांना शहरात येण्यास बंदी. जड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नो एंट्रीचे आदेश जारी. एल्फिस्टन पूल पाडणं पुन्हा लांबणीवर. 10 सप्टेंबर रोजी पूल पाडण्यात येणार आल्याची माहिती. मात्र अद्यापही आजूबाजूच्या 19 इमारतीतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनाला वेग. भूसंपादनासाठी हुडकोकडून 22,000 कोटींच्या कर्जास मंजुरी. मार्गिकेसाठी 1,347 हेक्टर जागा संपादित करावी लागणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.